मित्रांनो, दिव्यांग प्रमाणपत्राच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। काल दिनांक 18/9/2025 रोजी दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीबाबत दिव्यांग कल्याण विभाग यांनी एक महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे। त्या पत्रानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कशा प्रकारे कारवाई होणार आहे, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय छोटा व्हिडिओ आहे, परंतु कामाचा व्हिडिओ आहे। हा दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहूया। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओमधून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल। मित्रांनो, पहा स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एक GR दिसत आहे। मित्रांनो, स्क्रीनवरती पहा, तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचं एक पत्र दिसत आहे। या ठिकाणी दिनांक पहा 18 सप्टेंबर 2025 आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना काढलेलं पत्र आहे आणि त्या ठिकाणी जो विषय आहे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत, तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अन्वये कारवाई करण्याबाबत अशा प्रकारचं हे पत्र आहे। मित्रांनो, या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत जे दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे म्हणजेच UDID कार्ड याच्या आधारे शासनाच्या विविध सवलती, उदाहरणार्थ बदली असेल, सरळ सेवामध्ये नियुक्ती असेल, पदोन्नती असेल, अतिरिक्त प्रवास भत्ता असेल इत्यादींचा लाभ घेतात, हे आपल्याला माहिती आहे। तथापि सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत विभागास अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी या विभागामार्फत जे कोणी अधिकारी कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे काम करत आहे त्यांच्या बाबतीत, त्या प्रमाणपत्राच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजेच त्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे। त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची म्हणजेच UDID कार्डाची पडताळणी करणे आवश्यक आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानुसार पुढे पहा मित्रांनो, अजून काय सांगितलेलं आहे की दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 याच्या अनुषंगाने दिव्यांगाचे सक्षमीकरण करणे तसेच या अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे अभिप्रेत आहे। म्हणजे हे जे काही जो अधिनियम आहे याच्यानुसार जे काही आपल्याला लाभार्थी प्राप्त आहेत त्यांना लाभ मिळवून देणे शासनाचे कर्तव्य आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या उदाहरणार्थ शिक्षक विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग तसेच सर्व विभागातील जे कोणी सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी आणि पडताळणी अंती लाक्षणिक दिव्यांगत्व म्हणजे बेंचमार्क डिसॅबिलिटी असलेल्या दिव्यांगांनाच अनुज्ञेय लाभ देण्यात यावा, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। पुढे त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। दिव्यांगत्वाचे जे प्रमाणपत्र आहे चुकीचं किंवा बनावट आढळल्यास किंवा त्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये 40% कमी असेल दिव्यांगत्व, तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुज्ञेय करण्यात येऊ नये। आणि त्याच्या पुढे काय बघा, महत्त्वाचं सांगितलेलं आहे की त्यांना जो दिलेला लाभ आहे तो बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी, असं सुद्धा सांगितलेलं आहे। ही अतिशय मोठी गोष्ट आहे मित्रांनो। या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी कोणी बनावट लाभ घेतला असेल किंवा बनावट प्रमाणपत्र बनवलं असेल किंवा ज्यांचं जे दिव्यांगाचं प्रमाण 40% पेक्षा कमी असेल तर त्यांना सरळ सांगितलेलं आहे की लाभ देण्यात येऊ नये। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की लाभ दिला असेल तर त्यांनी घेतलेल्या लाभाच्या बाबत कारवाई करण्यात यावी, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे पहा मित्रांनो, यामध्ये सांगितलेलं आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अन्वये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीसच अभिप्रेत असणारा कोणताही लाभ, सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीवर 2 वर्षापर्यंत कारावास किंवा ₹1,00,000 पर्यंत दंडासाठी किंवा या दोन्ही शिक्षेसाठी पात्र ठरते। या तरतुदी पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारचं हे पत्र आहे मित्रांनो। इथून पुढे बनावट दिव्यांग लाभार्थी यांना चाप बसणार आहे आणि त्यामुळे अशा लोकांची संख्या कमी होईल। तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।